तर नमस्कार मित्रांनो. तर आज सकाळी आपल्या मागं काम होतं ते वळई रचायचं. आता कालच कडबा जो आहे तो दारात येऊन पडला होता. फक्त वळई रचायची राहिली ती. मग आज ती सुद्धा सुरू केली. आता गावात सप्ताह चालू असल्यामुळं मामा आणि मामाचे लेकरंसुद्धा आले होते. आता हे सर्वात आधी घरी आल्यानंतर ह्यांच्या हातामध्ये मोबाईल घेतला. मग सर्वात आधी हे आल्यानंतर म्हणले आपण काहीतरी खेळूत. मग लगेच मोबाईलवर लुडो लावला. नंतर मग आम्ही आवरून वगैरे देवाच्या मंदिराकडे जाण्याकरिता निघालोच होतो. पण तोपर्यंतच हे दोघं ह्या छोट्याशा वाघासोबत खेळायला लागले. आता हे तर त्याला असं भीत आहे जसं की कोणत्या वाघाला हात लावायचं तसं. नंतर मग पारावर गेल्यानंतर इथं बघितलं की ह्यांचं इथं या ठिकाणी धिंगाणा सुरू झालेला होता. मग आज आमच्या सप्त्याचा 6वा दिवस होता आणि कृष्ण जन्मसुद्धा. त्याच्यामुळं मग हे बघा आमच्या गावातील काही मुली मस्तपैकी कृष्ण आणि राधाचा अवतार घेऊन या ठिकाणी आले आणि या ठिकाणी एक जोडी नाही तर 2-4 जोड्या या ठिकाणी या बनून आलेल्या होत्या. नंतर मग संध्याकाळचे 4 वाजले होते आणि भागवतसुद्धा सुटायला आलं होतं. त्याच्यामुळं मग आता सध्या आरती चालू होती. नंतर मग महाप्रसादसुद्धा होणार होता आणि मग आरती असल्यामुळं बघू शकता तुम्ही किती जास्त प्रमाणात ही गर्दी झाली होती. मग लगेच मग पुढल्या दिवशी होतं सप्ताहाचा शेवट म्हणजे 7वा दिवस. मग त्याच्याकरिता सकाळी खूप लवकर उठलो होतो आणि मंदिराकडे आलो होतो. आता गावाच्या सप्ताहाच्या शेवटला जे लोक बाहेर राहतात ते सुद्धा या ठिकाणी आरती करिता व महाप्रसादाकरिता येतात. आणि गावातल्या महिला मंडळसुद्धा बघा किती म्हणजे ताटं वगैरे आरती करिता आलेले होते. तर मग आपल्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर धन्यवाद.